नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया प्रॉन्स मसाला। प्रॉन्स मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम साहित्य काय काय घेतलेलं आहे ते आपण पाहूया। 2 उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत, एक अर्धा टोमॅटो, लहान असेल तर 2 घ्या आणि मोठा असेल तर अर्धा घ्या, पण बिया काढून स्वच्छ धुवून घ्या। कढीपत्ता, लसणाच्या 5 पाकळ्या, मोठ्या आहेत म्हणून 5 घेतल्यात। एक आल्याचा तुकडा इतका घेतलेला आहे। वाटण करायचं आपल्याला ह्याचं सगळं। धणे मोठे 2 चमचे, पाव चमचा जिरं, ओला नारळ, नारळाचा चव घेतलेला ओला नारळाचा एक अर्धी वाटी इतकी, आणि लाल सुक्या मिरच्या, ज्या वेडगी मिरच्या येतात त्या मी गरम पाण्यात भिजत ठेवलेल्या आहेत, म्हणजे वाटल्या जातात लवकर, लगेचच म्हणजे भिजल्यानंतर वाटल्या जातात, किंवा मिरची पावडर घेऊन भिजत घातली तरी चालेल। तर गरम पाण्यात मी ह्या भिजत ठेवलेल्या आहेत। आणि खडे मसाले जे तुमच्या घरी अस्तित्वात असतील ते घ्या। हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, 2 चमचे लाल तिखट घेतलेले आहे। घरगुती मसाला, घरगुती मसाल्यामध्ये माझे सगळे खडे मसाले येतात आहेत, त्यामुळे मी जास्त खडे मसाल्याचा वापर करत नाही। आणि खडे मसाले जेव्हा आपण फोडणीला घालतो तेव्हा त्याची चव मसाल्यामध्ये आणि ग्रेव्हीमध्ये उतरते, तर खडे मसाले तुम्ही अख्खेही घातले तरी काही हरकत नाही। आणि घेतलेली आहे कोलंबी, कोलंबी जवळजवळ पाव किलोपेक्षा जास्त आहेत, म्हणजे जवळजवळ 20 ते 25 पीस आहेत। खूप मोठ्या प्रमाणात मी आणलेली, ही 3 माणसासाठी मी बनवते। आणि इथे मला फ्रेश कोलंबी मिळालेली आहे, जिथे मी आता परदेशात आहे तिथे मला फ्रेश कोलंबी मिळालेली आहे। आणि तर मी त्यातलीच मी थोडीशी घेतलेली आहे ही मसाला, कोलंबी मसाला, प्रॉन्स मसाला बनवण्यासाठी। आणि इथे बघा किती फ्रेश, आपल्यापेक्षा कमी किमतीमध्ये मिळते फ्रेश कोलंबी। आणि घेताना आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात 3-4 किलोचं पॉकेट घ्यावं लागतं, पण फ्रेश बांधून देतात ते। आता ह्यामध्ये आपल्याला मॅरिनेट करायचं, तर मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम घालायचंय मीठ, थोडंसं मीठ घालायचंय कोलंबीला। तुम्ही लिंबू लावणार असते तर लिंबू पण लावू शकता, कारण मी कोकम घेतलेलं मी सांगायचं विसरले, त्याऐवजी तुम्ही चिंच पण 5 कोकमाची हे घेतलेले जसे पीस घेतलेले, आणि कोकमाचा थोडासा रस मी ह्याच्यामध्ये घालणार आहे। आणि ह्याला आपण थोडंसं मॅरिनेट करण्यासाठी मीठ घातलं, आणि थोडासा धणेपूड घालायचे, जवळजवळ अर्धा चमचा धणेपूड घालायचे, थोडंसं चिमूटभर हळद, आणि एक पाव चमचा एवढा लाल तिखट घालून, आणि थोडंसं आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। जास्त घालायची नाही, कारण आपण आलं आणि लसूण हे वाटणाला वापरणार आहेतच, तर थोडीशी एक पाव चमचा एवढी मी आलं लसणाची पेस्ट घालून, आता हे यातलं थोडंसं आगळ घालून, आगळ किंवा कोकमाचा हा रस थोडासा ह्यातला मिक्स करून घ्यायचा, असं कोकम, आणि ह्याचा थोडासा रस घालायचा। कोकम नसेल तर चिंचकोळ किंवा लिंबूचा रस घालायचा। तर मी हा घालून घेते आणि हे व्यवस्थित मॅरिनेट करून घेते। अशा पद्धतीने मस्त असं मॅरिनेट करून घ्यायचं, जोपर्यंत आपलं वाटण तयार होईल तळून, तोपर्यंत आपल्याला हे 10-20 मिनिटापर्यंत मस्त मॅरिनेट होईल। आणि नंतर आपल्याला पुढे कशा पद्धतीने कोलंबी मसाला बनवायचा आहे ते आपण पाहूया। छान पद्धतीने मी बनवणार, आणि सोपी पद्धत आहे, आणि मसाले सुद्धा अगदी बेसिक आहेत, घरगुती आहेत, त्यामुळे रेसिपी नक्की बनवा। आता मी वाटण बनवून घेते, चला वाटण बनवायला जाऊया। पॅन मध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे, आणि तेलावर आधी सर्वप्रथम आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। आपल्याला हे वाटण बनवायचंय ना, तर वाटण हे पहिलं तळून घ्यायचंय आणि मग वाटून घ्यायचंय। पहिला कांदा व्यवस्थित मऊसूत तळून घ्यायचा, आणि मग आपल्याला टोमॅटो, आलं, लसूण, धणे, जिरं हे सगळं घालून घ्यायचंय, आणि ओला नारळ पण तळून घ्यायचा ह्याच सोबत। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि वर बेल आयकॉन दिलेला आहे तेही दाबायला विसरू नका। आता मी हे तळून घेते। बघा कांद्याचा रंग बदललेला आहे, आणि बघा मस्त कांदा तळून झालेला आहे। आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे लसूण आणि आलं। लसूण मी थोडंसं तुकडे करून घेतले, कारण मोठे होते लसूण, आणि धणे जिरे पण घालून घ्यायचं, ओला नारळ पण घालून घ्यायचा, आणि खरपूस ह्याच्यासोबत भाजून घ्यायचा, आणि टोमॅटो थोडा नंतर घालायचा। ते भाजून झाल्यानंतर टोमॅटो घालायचा, आणि धणे जिरं आणि हे सगळं आलं वगैरे घातल्यानंतर खूप अप्रतिम अशी ही भाजीला चव येते, मस्त प्रॉन्स मसाल्याला। आता थोडासा ओल्या नारळाचा रंग सुद्धा थोडासा बदलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं, भाजून घ्यायचंय। आणि तुम्ही नारळ स्किप पण करू शकता, मला इथे मिळालं नारळ म्हणून मी घातला, नाहीतर इथे नारळ मिळणं पण मुश्किल आहे। 2 वेळा नारळ आणले, पण इथे दोन्ही वेळा खराब निघाले, म्हणून आता आणला, 3ऱ्या वेळा तो चांगला निघाला। मसाला हा जो वाटण आहे हे व्यवस्थित भाजलेला आहे। आता कांदा, नारळ व्यवस्थित भाजलेला आहे। आता ह्यामध्ये घालून घ्यायचंय टोमॅटो। इतकं भाजल्यानंतर टोमॅटो घालून
थोडासा टोमॅटो पण ह्यासोबत मऊसूत करून घ्यायचंय आणि नंतर हे हा मसाला पूर्ण गार करायचा आहे आणि थोडंसं अगदी पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचा आहे. जास्त पाणी घातला तर आपण तो फोडणीवर घातल्यानंतर त्याचे चिटे उडतात, म्हणून थोडा पाणी घालायचा. म्हणजे वाटण आता भाजून झालेलं आहे. आता आपल्याला हे मिक्सरच्या जार मध्ये काढून घ्यायचंय आणि दाखवते मी तुम्हाला त्यामध्ये अजून काय काय घालायचंय ते. वाटण बघा मी जार मध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये कोकमा जी भिजवले तीही घालायचे आणि ह्यातला हा थोडा पाणी आहे आपण ह्या सोबत थोडासा घालून वाटून घ्यायचा. कोकम किंवा चिंच ह्यामध्येच अशी चिंचेचा कोळ असेल तो गर काढून घालायचा आणि वाटणामध्ये घालून घ्यायचे आणि ही सुकी मिरची घालून घ्यायची आणि ही कोथिंबीर पण ह्यामध्ये घालून घ्यायची आणि आपल्याला हे वाटून घ्यायचंय. असं छान असं हे वाटण आपल्याला हे पहिला बनवून घ्यायचंय. आता मी हे वाटण बनवून पॅन मध्ये पॅन मध्ये मी वाटण केलं त्याच पॅन मध्ये मी ही मॅरिनेट केलेली कोलंबी आहे ती थोडीशी परतून घेते. थोडंसं अगदी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये तेलावर घालून ही परतून घ्यायची म्हणजे त्यामध्ये जो मच्छीचा जो हिमूसपणा असतो तो निघून जातो. थोडीशी परतून घेतली, जास्त शिजवायची नाही कारण आपल्याला ती भाजीमध्ये वरून घालायची तर थोडीशी परतून घ्यायची. ग्रेव्ही बनवली की नंतर आपल्याला ही घालायची. तवा गरमच आहे पण एकदम स्लो केलेला आहे गॅस, नाहीतर लगेच करपून जातील. ती ऑइल लगेच गरम होते म्हणून मी मंद ठेवली होती, आता फुल केलेली आहे. आता होऊन जाणार ती पटकन. मग आम्ही पातेले ठेवलेले आहे त्यामध्ये मी एक पळी भरून असं तेल घालून घेतलेलं आहे. गॅसची आच मंद केली आणि आता ह्यामध्ये घालून घ्यायचे खडे मसाले. खडे मसाले घातल्यानंतर लगेच त्यावर मी थोडंसं घालून घेते मीठ, कारण नाहीतर मग मसाला छिटे उडले जातात म्हणून लगेच थोडंसं मीठ घालून घेते आणि परतून घ्यायचंय. आता ह्यावर आपल्याला घालायचंय वाटण, ते आपण वाटण बनवलं ते घालून घ्यायचंय. आता वाटण घालून घेऊया. सगळं वाटण घालायचंय कारण आपल्याला परत कांदा वगैरे घालायचा नाही, हे वाटणच घालायचंय आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आता पुन्हा हे तळून घ्यायचंय. बघा हे कोलंबी पण व्यवस्थित परतून झालेली आहे. एवढीच परतायची, जास्त नाही, जास्त शिजवून नाही घ्यायची. आणि आता गॅस बंद करून टाकते. थोडस तेल सुटायला लागलेलं आहे. आता लगेच मसाले घालून घ्यायचे. मसाल्यामध्ये फक्त लाल तिखट आणि हळद, कारण आपण सगळे मसाले आपण वाटणामध्ये घालून घेतले आणि मिक्स करून घ्यायचंय. थोडसा हा वाटणातला पाणी घालायचं, गरम पाणी घातलेलं आहे मी. त्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर गरमच करायचा आहे. जर आपल्याकडे पाणी अगोदर गरम करून ठेवलं असेल थर्मास मध्ये गरम करून ठेवायचं आणि ते घालून घ्यायचं किंवा बाजूला गरम करत ठेवायचं. तिथे नळालाच पाणी गरम येतं त्यामुळे तिथूनच घ्यायचं आणि घालायचं. आता मी जवळजवळ 1 वाटी एवढा गरम पाणी घालून घेतला आणि यावर झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित त्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा. म्हणजे मी कढीपत्ता घालायचा विसरले होते, तर आता मी घालून घेतला. बघा आता हा मसाला मस्त शिजलेला आहे, तर त्यामध्ये हे प्रॉन्स घालून घ्यायचे आणि परतून घ्यायचे आणि त्यामध्ये पुन्हा आपल्याला जितका हवा रस्सा तितका गरम पाणी घालायचा आणि उकळी काढून घ्यायची. झाकण ठेवायचं नाही तर ह्याचा शिटे उडतच राहतात. बघा मंडळी प्रॉन्स मसाला आपला तयार झालेला आहे. छान अशी उकळी आलेली आहे आणि छान जितकी आपल्याला ग्रेव्ही हवी तितकी आपण ठेवू शकतो. मी जाड अशी ग्रेव्ही ठेवलेली आहे 3-4 माणसाच्या अंदाजाने. आणि ही भाजी तुम्ही प्रॉन्स मसाला चपाती, नान, भाकरी, भातासोबत खाऊ शकता. आता थोडीशा वरून कोथिंबीर घालायची, जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा कोथिंबीर घालायची. आता मी ही सर्विंग बाउल मध्ये काढून घेते आणि त्यावरून कोथिंबीरने गार्निश करते. बघा मंडळी प्रॉन्स मसाला आपला तयार झालेला आहे. मी बाउल मध्ये काढून घेतलेला आहे. बाउल मोठा असल्यामुळे प्रॉन्स थोडे खाली गेले आणि थोडे वर दिसत आहेत 3-4. आणि मी प्रॉन्स तवा पण बनवलेला आहे, त्याचा व्हिडिओ नाही दाखवला पण मी प्लेट तिकडे ठेवलेली आहे. आणि ही रेसिपी कशी झाली ते मला कमेंट्स करून सांगा आणि अशी रेसिपी नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.